IDTR पुणे येथे सुरू असलेल्या ड्रायव्हिंग ट्रेनिंग प्रोग्राम दरम्यान घडलेली ही घटना केवळ एक प्रशिक्षणार्थीची कथा नाही, तर धैर्य, मैत्री आणि माणुसकीचा एक जिवंत अनुभव आहे. माझं नाव किरण आंभोरे. मी BROच्या जे ट्रेड टेस्ट आहेत तर त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी IDTR पुणे इथं प्रशिक्षणासाठी आलेलो होतो. तर थोडंसं माझ्या पोटामध्ये पेन व्हायला लागलं, थोडं दुखत होतं. 14ला माझं ट्रेड टेस्ट होता. आता छान जास्त तकलीफ होईल आणि उद्या आपली ट्रेड टेस्ट सुद्धा आहे. तर मग या भीतीनं मला वाटलं लवकर दवाखान्यात जाऊन काय जे काही सलाईन गोळ्या आहेत त्या घेऊन लवकर बरं झालेलंच बरं. YCM हॉस्पिटलला जा. तर मग ठीक आहे, त्यांनी मला जाण्यासाठी परवानगी दिली. मी बाहेर गेलो. बाहेर फक्त पेन होत आहे आणि काही समजत नाही की काय करताय, कुठं बसत आहे, असं एकदम आवाज येतोय, म्हणजे आवाज करत आहे दुखण्याचा. मग ठीक आहे. आमच्या सोबतचा आमचा मित्र किरण आंबोरे याला रात्री पोटभर त्याचं पोटाचं वगैरे सोनोग्राफी वगैरे केली. सोनोग्राफी नंतर केल्यानंतर वगैरे त्याच्या मोठ्या आतड्याला सूज आली होती. मित्र किरण आंबोरे, त्याचं पोट दुखत होता म्हणून आम्हाला अचानक तो कॉल केला आणि आम्ही गेलो तिकडे. जाईपर्यंत तो म्हणजे लई त्रास होत होता त्याला. मग आता पेन भरपूर होत होतं, काही समजत नव्हतं काय कोणाला बोलवायचं, काय काही समजत नव्हतं. आम्ही पण थोडं म्हणजे पैशासाठी पेंडिंग होतं. आम्ही गेल्या पैसे भरलो. मित्र उमेश, उपचार पण चालू झालं. अशरफ, त्याच्यानंतर सुजल, हे तिघ जण आले. तिघ आल्यानंतर लगेच अशरफने पैसे काढून त्यांच्याकडे दिले. एक बंदे अपने साथ में एक जो बंदा था उसको थोड़ा प्रॉब्लम हो गई थी और मेरे फ्रेंड उमेश को कॉल किया था. उसने हॉस्पिटल में गए थे, उसको पेन था बहुत पेट में, तो कुछ इन्फेक्शन की प्रॉब्लम थी. हॉस्पिटल में उधर नाइट रुकी हम. मित्र आले, नंतर त्याने पैसे दिले. लगेच पैसे वगैरे भरून पूर्ण असं मला काही समजत नव्हतं. खाली मग एक्सरे काढायला नेलं. म्हणजे मी कोणत्या हालतमध्ये काय करतो मला काहीच भान नव्हतं. तर ते बोलले की सर येणार आहेत. मग इंगळे सर आलेले तिथं. इंगळे सर आले. इंगळे सरांसोबत ओमकार आलेला. राऊंड मारत होतो तेव्हा इंगळे सर दिसले आम्हाला. इंगळे सर दिसल्यानंतर इंगळे सरांकडे मी गेलो. त्यांना विचारलं, सर कुठं चाललं आपण? सरांनी सांगितलं पेन होते, म्हणजे ते पण असं भरपूर जीव तोडायचे. मग ते म्हणजे असे पूर्ण माणसं आल्यानंतर थोडं बरं वाटलं की अरे आपल्या सोबत आहेत भरपूर, म्हणजे आता घाबरण्याचं काही कारण नाही. मग एकदम असं पूर्ण असे सरांनी चांगलं बळ दिलं की बाबा काय नाही होत, असं हिंमत धर, सकारात्मक विचार आले. मग त्याच्यानंतर किरणच्या पोटात दुखतं म्हणून मी त्याला बघायला दवाखान्यात चाललो. सरांना मी म्हटलं, सर मी तुमच्याबरोबर येऊ शकतो का? सर म्हणले चला. मग मी त्यांच्याबरोबर गेलो. सरांनी चांगली हिंमत दिली. ठीक बोलले आता काळजी घे. गेल्यानंतर सरांनी डॉक्टरांना भेटले. सरांनी डॉक्टरांशी विचारलं काय कशामुळे दुखतंय, काय झालं काय नाही. सरांनी सगळी चौकशी केली. नंतर डॉक्टरांनी पुढचे सगळे प्रोसिजर सांगितली. ते पण उपाशी थांबले माझ्यासोबत. ते जेवले नाही. हिंमत एकवटून सकाळी पूर्ण तयारी केली. लगेच मित्र आणखीन 10 नंबरच्या बॅचचे दोघं मित्र होते. BROच्या ट्रेड टेस्टसाठी गेलो. पूर्ण जसं IDTR मध्ये मला शिकवलं होतं डोअर ओपन करण्यापासून, तर त्या पूर्ण स्टेप बाय स्टेप त्या पूर्ण क्रिया मी फॉलो केल्या. त्याच्या जसं सांगितलं त्याच्यानुसार रॅम्पवर बाइंडिंग पॉईंट घेतला. चांगल्या प्रकारे गाडी रॅम्पवरही पास झालो. त्याच्यानंतर 8 मध्ये चांगल्या प्रकारे सरांनी जसं मार्गदर्शन केलेलं होतं इंगळे सर, तर त्यांनी जसं सांगितलं त्याच्यानुसार मी तिथं त्या गोष्टी केल्या. मग ते पूर्ण ताकदीनं याला पूर्ण घरच्याची आठवण यायची की आपण इतक्या मेहनत केली या ट्रेड टेस्टसाठी आणि आपण जर का आता हे केलं, एकदम अशी हिंमत सोडली की आता आपलं काही खरं नाही, आपण इथून वापस जाणार, म्हणजे काहीच फायदा होणार नाही घरच्यांचा. आपण इतकी मेहनत केली त्याचा, म्हणजे आपले कोणीच ना म्हणजे तडपडत होतो. कोणी काही बोलत नव्हतं. लाईन मध्ये कोणी सांगत नव्हतं. बेडवर लोळत होतो, हातपाय हलवत होतो, कोणी मदत करत नव्हतं. आणि मग लगेच दुसरे जाणवलं की अरे सगळे आपलेच आहे. जे मित्र आहेत, आपण ज्याच्यासोबत राहतो, जे टीचर आहेत, ते सगळे आपलेच आहेत. तिथं आपलेपणाची एक भावना एक वाटली. म्हणजे हे या गोष्टी म्हणजे मला शिकायला भेटल्या. हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सुट्टी वेळेवर भेटली किंवा ट्रेड टेस्ट पास करण्यासाठी मला जे काही मार्गदर्शन भेटलं, जे इन्स्ट्रक्टर, तर या ब्रिस्टॉन
जे कंपनी आहे तर यांच्या थ्रू जे काही ह्या सुविधा भेटल्या तर याचा मला भरपूर लाभ झाला. त्यात राहण्याच्या, खाण्याच्या, शिकण्याच्या त्यात पूर्ण माझ्या जीवनातली मला उपयोगी पडल्या. याच्याबद्दल मी ब्रिस्टन आणि आपली IDTR पुणे यांचा मी धन्यवाद देतो यांना. आणि खरंच ज्यांना कोणाला HMV ड्रायव्हर बनायचं, एक प्रोफेशनल ड्रायव्हर बनायचे तर त्याने IDTR ला येऊन प्रशिक्षण घ्या.